श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळी उठले आणि पहिलं ब्लँकेट फोल्ड करायला घेतलं, कारण उठायला पण खूप जास्त लेट झाला होता. आणि रोज माझी मम्मी ब्लँकेट फोल्ड करते आणि मला 4 शब्द ऐकवते की लग्न झाल्यानंतर पण तुझं ब्लँकेट सासू फोल्ड करेल का, मी बघेन. त्यानंतर मग मला माहीत होतं मी आज जास्त काही शूट करणार नाही आहे, कारण माझ्या भावाचा होता बर्थडे आणि त्याला मोबाईल हवा होता माझा. सो मग मी त्याला मोबाईल देणार होते. त्यानंतर मग अंघोळ वगैरे केली आणि अंघोळ केल्यानंतर मी गरम पाणी पिलं, कारण विदाऊट अंघोळ मला पिऊच नाही वाटत आहे. सो मी अंघोळ करून पिले आणि त्याचे काय साईड इफेक्ट असतील ना तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि मला एक सवय आहे की मी रोज सकाळी अंघोळ केली ना की माझी स्किन बघते की आज काय चेंज झालं आहे का, पण काहीच चेंज होत नाही आहे. तर तुम्हाला काय माहिती असेल तर तेही मला कमेंटमध्ये सांगा. नंतर मग किचनमध्ये गेली तर मम्मी बनवत होती वांग्याचं भरीत आणि ती किती व्यवस्थित साफ करते बघा. आळी वगैरे आहे का आतमध्ये काय असं चेक करत होती. आणि सकाळ सकाळी देवपूजा झालेली बघून खूप प्रसन्न वाटतं. आणि ती मोराची पीस माझ्या देवाऱ्यावर मला खूप आवडतात. त्यानंतर मग भावाच्या शर्टला इस्त्री करून दिली. तसं तर मी कधीच नाही करत, पण आज त्याचा बड्डे होता आणि तो म्हटला करून दे म्हणून मी दिली. तसं तर तो एका शर्टला इस्त्री करून घेऊन आलेला बाहेरून, पण तो त्याला संध्याकाळी घालायचा होता. मग आता अर्जंटमध्ये त्याला हवी होती म्हणून दिली. चल म्हटलं बड्डे गिफ्ट समजून ठेव तू पण, काय याद रखेगा. त्यानंतर मग जेवले. आज जेवणामध्ये होती पालकची भाजी आणि भाकरी, सोबत सौरभ जोशी व्लॉग्स. आणि जेवल्यानंतर जे मी झोपून गेले ते डायरेक्ट माझा भाऊ आल्यानंतरच उठले 5 वाजता. तो आलेला मावा केक घेऊन, जो मला बिलकुल आवडला नाही. मम्मीला आवडलेला, तिला म्हणलं आता तूच खा. त्यानंतर गेले ट्युशनला. ट्युशनवरून येताना मी घेऊन आले होते भाजी आणि चायनीज, कारण त्याचा बड्डे होता. तो तर बाहेरच खाणार होता, तर तो बोलला तुम्हाला पार्टी म्हणून चायनीज घेऊन ये. आणि मी बाहेर गेले आणि मला काही घेऊन ये असं सांगितलं नाही, असं कधीच होत नाही. त्यानंतर फ्रेश झाले, मस्त चायनीज काढून घेतलं आणि चायनीज खात खात व्लॉग्स बघितले. तर असं होतं माझा आजचा दिवस. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.